हॅकिंग शिकायला आता सुरुवात केली. आता प्रश्न असा आहे की सर लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन नेमकं काय असलं पाहिजे? लक्षात ठेवा मित्रांनो, अगदी तुमच्या लॅपटॉपमध्ये जीपीयूची म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसरची गरज नाहीये, बट एकदम ऑफिस लॅपटॉप घेऊनही चालणार नाहीये. कारण ड्युअल बूट तुम्हाला करायला लागणार आहे इथे. व्हर्च्युअल मशीनची गरज असणार आहे. वायर शार्क असेल किंवा बर्ब सूट असेल, एनमॅप असेल, असे बरेचसे हेवी टूल्स याच्यासाठी लागणार आहेत. तर नॉर्मली जर मिनिमम बजेट असेल तर अगदी i5 तुम्ही घेऊ शकता, Ryzen 5 तुम्ही घेऊ शकता. म्हणजे i5 आणि Ryzen 5 या दोघांपैकी कुठलाही एक तुम्ही निवडू शकता. जर बऱ्यापैकी बजेट तुमचं असेल तर i7 किंवा Ryzen 7 हे तुम्ही इथे घेऊ शकता. लक्षात ठेवा इथे की तुम्ही सेकंड हँड लॅपटॉप घेतला तरी चालणार आहे, पण ॲटलिस्ट जी प्रोसेसरची कपॅसिटी आहे, प्रोसेसरचे जे कॉन्फिगरेशन आहे ते i5 किंवा i7 असलं पाहिजे. आणि i5 म्हटला तर 10 जनरेशनच्या वरतीच तो असला पाहिजे. आता राहिला विषय रॅमचा. 8GB इज ओके, बट डेफिनेटली जेव्हा आपल्याला ड्युअल बूट करायचं असतं, व्हर्च्युअल मशीन वगैरेची गरज असते, त्यावेळी 16GB जर असलं तर बेस्टच असतं मित्रांनो. 1TBची जर हार्ड डिस्क असेल, आणि हार्ड डिस्क म्हटलं तर लक्षात ठेवा तुम्हाला SSD तिथे घ्यायची आहे, तर 1TBची SSD इज ओके. 512 असेल तरी तुमचं काम तिथे चालणार आहे, 512GB. आता राहिला विषय मित्रांनो, ग्राफिक प्रोसेसरची खरंच गरज आहे का? तर प्लीज लक्षात ठेवा, सध्या तुम्ही बिगिनर आहात. इंटिग्रेटेड ग्राफिक्स इज इनफ. कारण हे जे काही सॉफ्टवेअर्स किंवा जे टूल्स आपण बोललो हे इनफ आहेत तुमच्या इंटिग्रेटेड ग्राफिक्ससाठी. पण ज्यावेळी तुम्हाला क्रिप्टोग्राफी म्हणजे पासवर्ड क्रॅकिंग करायचं असतं, ML इन सायबर सिक्युरिटी तुम्हाला करायचं असेल मित्रांनो, त्यावेळी मात्र तुम्हाला हायर एंड ग्राफिक्स प्रोसेसरची गरज असेल, आणि त्यावेळी तो तुम्ही घेऊ शकता. सध्या तुम्हाला काही याच्यातलं घ्यायची गरज नाही, कारण पुढे डिजिटल फोरेन्सिक असेल किंवा क्रिप्टोग्राफीच्या ज्या काही टूल्स असतात त्याच्यासाठी तुम्हाला हाय एंड कॉम्प्युटर्स लागतात. हाय एंड तुमचा लॅपटॉप त्यावेळी असला पाहिजे. सो फॉर नाउ भैया, आपका बजट अगर टाइट है तो जो कॉन्फ़िगरेशन मैंने बताया उतना ले लीजिए. अगले 2-3 साल आप बिगिनर ही रहोगे, क्योंकि साइबर सिक्योरिटी में एक्सपर्ट बनने के लिए टाइम लगता है और डेफिनेटली प्रैक्टिस की जरूरत है. उसके लिए लैपटॉप लगेगा. तो जो कॉन्फ़िगरेशन बताया है वो आप ले लीजिए बिंदास. आणि या संदर्भात अजूनही काही कन्फ्युजन असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आमची टीम डेफिनेटली तुम्हाला मदत करेल. थँक्यू व्हेरी मच.